नमस्कार, अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत कपकेक कसा बनवायचा, तेही वाटीमध्ये। तर प्रत्येकाकडेच कप नसतात असे केक बनवायला, तर आपण ही वाटीमध्ये हे केक बनवू शकतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। हा बारीक रवा आहे, जाड रवा घेतला तरी चालेल। आपण हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलाय। आता याच्यामध्ये आपण अर्धी वाटी साखर घालणार आहोत। त्याच वाटीनी एकाच वाटीनी प्रमाण घ्यायचे म्हणजे केक आपला अजिबात चुकत नाही। इथे बघा 4 चमचे मिल्क पावडर म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी घ्यायचे, अर्धी वाटीपेक्षा कमी। तर इथे 4 चमचे तेल घेतले, तूप घ्या किंवा बटर घ्या। तर इथे मी तेल घेतले, रिफाइंड ऑइल घ्यायचे, वास येणारं तेल घ्यायचं नाही। तर इथे आता आपण अर्धी वाटी दही घेतले, हे सर्व एकत्र मिक्सरमध्ये घालून घ्यायचे। अर्धी वाटी दूध घेतले, दूध आपण परत लागलं तर परत वरून दूध थोडंसं घालणार आहोत। आता हे चमच्यानी आपण सगळं मिक्स करून घ्यायचे। आता हे मिक्सरला आपल्याला 2 मिनिटासाठी चांगलं फिरवून घ्यायचे। मिक्सरला असं फिरवल्यामुळे सगळे एकजीव होतं आणि केक छान स्पॉन्जी होतं। तर हे बघा मी मिक्सरला 2 मिनिटासाठी असं फिरवून घेतलंय, मस्त झालेलं आहे मिश्रण। आता मी एका बाउलमध्ये काढून घेते। हे बघा आता आपल्याला दूधही लागणार नाही याच्यामध्ये घालायला, एवढं मस्त झाले। आता मी मिक्सरमध्ये मगाशी व्हॅनिला एसेन्स घालायला विसरली, तर आता मी व्हॅनिला एसेन्स घातला 1 चमचाभर। व्हॅनिला एसेन्स नसला तर विलायची पूड घालायची। व्हॅनिला एसेन्स घातल्यामुळे केकला छान चव येते। 1 चमचा बेकिंग पावडर घातली आपण याच्यामध्ये आता, आणि अर्धा चमचा आपल्याला सोडा घालायचा आहे, बेकिंग सोडा। आता याच्यावर आपल्याला 1 चमचाभर एवढंच दूध घालायचे म्हणजे सोडा छान ॲक्टिव्ह होतो। हे बघा आता हे एकाच साईडने आपल्याला छान असं फिरवून घ्यायचे। सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यानंतर एकाच साईडने असं केकचं मिश्रण फिरवून घ्यायचं। तर हे बघा आता वाट्या घेतलेल्या आहेत मी इथे 3, तर 3 वाट्यांना मी तेल लावून घेतले आणि त्याच्यावर थोडासा मैदा घातलाय। तर या वाट्या फुल भरायच्या नाही, अर्ध्याच ठेवायच्यात म्हणजे केक आपला फुगणार आहे आणि वाटी अशी भरणार आहे पूर्ण। तर आता इथे मला वाटलं होतं 3 वाट्यामध्ये बसेल, पण 3 वाट्यामध्ये बसलं नाही, तर अजून 1 वाटी मला लागलेली आहे। तर कढईमध्ये बघा मी खाली मीठ घातलंय आणि त्याच्यावर 1 डिश ठेवली आणि त्याच्यावर ह्या 3च वाट्या बसलेल्या आहेत। आता दुसऱ्या कढईमध्ये मी इथं मीठ ठेवलं होतं आणि त्याच्यात 1 वाटी ठेवली। हे बघा जी 1 वाटी ठेवली होती आपण ती अगोदर झालेली आहे। तर ही 15 मिनिटात हा केक तयार झालाय। तर हे बघा मी काडी अशी घालून दाखवते, अजिबात ह्याला चिटकलेला नाही आणि मस्त केक तयार झालाय, कलरही मस्त आलाय। तर आता आपण दुसऱ्या वाट्या देखील काढून घेतलेल्या आहेत आणि हे बघा थोड्याशा ह्या वाट्या अशा तिरकस झाल्यामुळे एकाला एक चिटकल्या होत्या। तर हे बघा मस्त स्पॉन्जी आणि जाळीदार असा केक तयार झालेला आहे। तर एका साईडनी थोडा ब्राऊन कलर आलाय, पण केक मस्तच झालाय आणि तुम्हीही नक्की करून बघा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।